एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल। मी प्राजक्ता स्वागत करते तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती। सो आज असंच कंटाळा आला होता घरी बसून बसून। नितीनची तब्येतसुद्धा बरेच दिवस बरी नव्हती। आज त्याचं जे डोस आहेत ते सगळं फायनली संपलेलं आहे आणि त्यालासुद्धा घरात बसून कंटाळा आला आहे। तर आता कुठेतरी जायचं फेरफटका मारायला, बिकॉज 2 दिवसानंतर त्याची ऑफिसची जॉईनिंग आहे आणि थोडंसं घरातलं सामानसुद्धा संपलं होतं। सो आम्ही प्लॅन केला की आता डीमार्टला चाललो आहे। आमच्या इथे जवळच डीमार्ट आहे नवी मुंबईमध्ये बेलापूरला। सो डीमार्टमधून काय काय सामान आणतो आहे हे आपण बघूया आणि आल्यानंतर हा जो ब्लॉग असेल तो कंटिन्यूड असेल की मी काय काय सामान आणलं आहे डीमार्टमधून ते देखील तुम्हाला बघायला भेटेल। सो स्टे ट्यून आणि व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा। आजारी आणि आईस्क्रीम खायचं। शॉपिंग, डीमार्टची शॉपिंग। आईस्क्रीम वगैरे खाऊन झालं आहे आणि आता कॅबची वाट बघते। पाऊस होता त्यामुळे बाईकवरती नाही गेलो आणि प्रत्येक महिन्याला आम्ही असंच करतो की जाताना बाईकवरती जातो आणि येताना जास्त सामान असतं त्यामुळे मी कॅबमध्ये येत असते आणि तो बाईकहून येत असतो। सो इकडे निघाले मी आता फायनली आलो आहे। मगाशीच 15-20 मिनटं झाले। माझ्या पप्पांची गाडी आहे, गाडीवरती सामान ठेवून थांबले बिकॉज नेते नेतोय तो पण आला जवळ बसच। घरी गेल्यानंतर बघूया सामान काय काय आणलं ते। हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक। आता वाजले आहेत 3। सकाळी आम्ही गेलो होतो 11:30च्या दरम्यान घर सोडलं होतं। सो डीमार्टमध्ये गेलो आणि डीमार्टमध्ये तुम्हाला आता माहितीच आहे की गेल्यानंतर आपल्याला वेळ वगैरे काही कळत नाही की किती वेळ लागलाय काय। तर आम्ही आता जस्ट 10 मिनिटं झाले आलोय, फ्रेश वगैरे झालोय आणि आता तुम्हाला सामान दाखवायला बसले। जसं मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की डीमार्टमध्ये आज काय शॉपिंग केली आहे मी ती दाखवणार आहे। तर इकडे तुम्ही बघू शकता ही फर्स्ट बॅग आहे, ही सेकंड बॅग जड आहे आणि ही थर्ड बॅग आहे। सो ह्या 3 बॅग गच्च भरून सामान आणलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये किराणा वगैरे जो आपला महिन्याभराचा असतो हा काहीच नाहीये। मला फक्त काही शोच्या गोष्टी वगैरे घ्यायच्या होत्या, डब्बे वगैरे, डाळींचे जे डब्बे असतात। ऍक्च्युली फक्त त्याच्यासाठी गेलेलो पण बरंच काही सामान घेऊन आलेलो आहे 3 पिशव्या भरून। तर आता एक एक करून दाखवते तुम्हाला की काय काय सामान आहे। स्टे ट्यून। तर आपण या पिशवीपासून सुरुवात करूया। बिल, सगळ्यात पहिली गोष्ट बिल आलेली आहे आता 5,500 रुपये बिल झालेलं आहे। 5,500चं काय आणलंय आपण हे बघूया। तर पहिलं प्रोडक्ट आहे हे आहे शॉवर क्रॅडी। तुम्ही इकडे बघू शकता पिक्चर मध्ये की हे जे आहे तुम्हाला ड्रिल वगैरे करायची गरज नाही। म्हणजे इथे तुम्ही तुमचं फेस वॉश झालं, शॅम्पूज, साबण किंवा बाकीचं काही गोष्टी आणि इकडे तुमचे जे स्क्रबर्स असतात ते वगैरे अडकू शकता। आणि युजली कसं आपल्या बाथरूम मध्ये टाइल्स असतात, त्या टाइल्सला तुम्ही ड्रिल करायला गेलं की टाइल्स सुद्धा तुटण्याचा धोका असतो। सो ह्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे हा जो स्पेस आहे हा तुम्ही डायरेक्टली असा तुमच्या शॉवर मध्ये टांगू शकता। कसं सॅम्पल इथे दिलेलं आहे पिक्चर मध्ये। तर हे ऍक्च्युली मला घ्यायचं नव्हतं बट माझ्या नवऱ्याला आवडलं होतं त्यामुळे मी घेतलं आणि एवढं काय एक्सपेन्सिव्ह असं नाही। आय गेस 70 का 60 की 70 रुपयाला आहे ते। सो 60 ते 70 रुपयाच्या मानाने खूप स्टर्डी आहे, क्वालिटी तर खूप चांगली आहे आणि युजली मला डीमार्टचे प्रोडक्ट खूप आवडतात। असे वेगवेगळे व्हेरिएबल्स पण असतात आणि क्वालिटी पण चांगली असते, त्या बाबतीत क्वालिटी खूप छान आहे। आणि लवकरच हे मी टांगल्यानंतर तुम्हाला दाखवीन पण कसं दिसतंय ते। सो सेकंड प्रोडक्ट कडे जाऊया। सेकंड जे हाताला लागेल मी ते घेते, असं काही नाही की स्पेसिफिकली हे म्हणजे हेच जे जसं हे हाताला ते हे शूज आहेत, लोफर्स, हे रेनी शूज आहेत, नितीनसाठी घेतले आहेत ऑफिसला। हे काहीतरी 250चे आहेत
त्याची पण क्वालिटी चांगली आहे, रबर आहे. ऍक्च्युली गेल्या वर्षीच्या मान्सून मध्ये पण आम्ही डीमार्ट मधूनच त्याला शूज घेतले होते रबरचे, खूप चांगले होते, अजूनपर्यंत टिकलेत म्हणून मी परत घेतले. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट घरातली डोरमॅट्स. ऍक्च्युली हे डोरमॅट्स आहेत, बट मी हे घेतलेत वॉशरूमच्या बाहेर टाकायला. तर हे 59 रुपीज ईच मला पडले. तर मी एक सेट घेतलेला आहे. मी प्रत्येक वेळेस प्रत्येक महिन्याला डीमार्ट मध्ये गेल्यावर एक सेट घेऊन येत असते, बिकॉज मी जास्त जमा करते. आय नो. आता नेक्स्ट गोष्ट आहे, हे तुम्हाला माहिती आहे की नाही माहिती नाही हे काय आहे, बट हे आहे फ्रॅग्रन्स पोर्टफोलिओ. ह्याचा फ्रॅग्रन्स खूप छान येतो. म्हणजे हे जे आहे आर्टिफिशियल फ्लावर्स, लीव्स वगैरे आहेत आणि ते सेंटेड असतात. तर तुमच्याकडे घरामध्ये जर असा ओपन बाउल किंवा जार वगैरे असेल ज्याला होल आहेत, म्हणजे जेणेकरून हे टाकल्यानंतर त्याचा फ्रॅग्रन्स घरात पसरेल, तर हे तुम्हाला त्याच्यामध्ये काढायचं आहे आणि कुठे पण लिव्हिंग एरिया झालं, बाथरूम झालं, बेडरूम झालं किंवा किचन, ॲज पर युअर चॉईस तुम्ही ठेवू शकता. ऍक्च्युली हे जे मेन प्रोडक्ट आहे पहिल्यांदा मी आयकियामध्ये बघितलं होतं. जेव्हा मी या घराचं फर्निचर आणि डेकोरेशनचं सामान घेत होते आयकियामधून, तेव्हा मी खूप आणले होते. हे डीमार्टमध्ये मला लास्ट टाइम एकदा भेटलं होतं, पण नंतर खूप वेळ मी शोधत होते, पण डीमार्टमध्ये काही भेटत नव्हतं. आज भेटलं फायनली, आणि फक्त 100 रुपीज आहे. खूप भारी आहे जवास. आणि हे आहे ऑइल डिस्पेन्सर. माझं किचन आता आम्ही रेनोव्हेट केलंय, अजून ब्लॉग वगैरे तर टाकला नाहीये, इन प्रोसेस आहे, लवकरच येईल ब्लॉग वगैरे. सो हे ह्याचं नोझल आहे वरती. आता जे किचन मध्ये माझ्याकडे ऑइल डिस्पेन्सर आहे ते पण सेमच आहे. मला हे खूप आवडतं. माझ्याकडे ग्रे कलरचं आहे, पण आता सध्या काय झालंय, प्लास्टिकचं असल्यामुळे खालून लीक होतंय ते. म्हणजे जवळजवळ 2 वर्ष झालेत मला वापरून. आय नो की प्लास्टिक इतके दिवस वापरायचं नाहीये. सो मी आता ठरवलंय की प्रत्येक 6 महिन्यांनी मी चेंज करत राहणार. सो मी कुठे होते, आमच्या किचन. नवीन किचन जो आहे तो एक कलरच्या थीम वरती बेस्ड आहे, स्पेसिफिक कलर. मी आता ते रिव्हील नाही करणार, कारण आपण जेव्हा टूर देणार आहोत किचनचा तेव्हा तुम्ही सरप्राइझिंगली बघाच. सो हा त्याला मॅचिंग म्हणून घेतलाय, छोटीशी हिंट देते. सो हे ऑइल डिस्पेन्सर आहे, खूप स्टर्डी आहे हे सुद्धा. आणि हे आय गेस 200चं काहीतरी होतं, ह्याच्यावरती प्राइस नाही लिहिलेली. हा 199, 200. So this is also great deal. Now comes my favorite part. Favorite purchase. हे बाउल्स आहेत. सलाड बाउल्स म्हणू शकता, ड्रेसिंग बाउल्स म्हणू शकता. हे 169 ईच आहेत आणि माझ्या घरात 2च माणसं आहेत, मी आणि माझा नवरा. त्यामुळे मी कोणतीही कटलरी, क्रॉकरी काही घ्यायचं झालं की मी 2 पीस घेते, एक त्याला एक मला. आम्ही जास्त काही गोळा करत नाही. म्हणजे व्हरायटी खूप आहे, पण एका व्हरायटीच्याच 2 गोष्टी फक्त. 6चे 4चे सेट मी करत नाही. सो हे काहीतरी 169ला ईच आहे आणि सिंगल कलर मध्ये मी 2 पीस घेतलेले आहेत. हे पण खूप स्टडी आहेत, मेलामाइनचे, स्क्रॅच प्रूफ आहेत, मायक्रोवेव्ह प्रूफ आहेत. लवकरच यात काहीतरी बनवून खाऊन घेतली पाहिजे. सो नेक्स्ट आहे हा आपला टिफिन बॉक्स आहे, काचेचा आहे, हा मायक्रोवेव्ह प्रूफ आहे आणि साईज ह्याची मोठी आहे. ऍक्च्युली ह्याच्यापेक्षा जो आतला आहे, म्हणजे जी आतली साईज आहे ती माझ्याकडे ऑलरेडी आहे. हे टिफिन जे आहेत मी नितीनला यूज करते ऑफिसला देण्यासाठी. तर हा फक्त 149ला भेटलाय. सो दिस इज ऑल्सो ग्रेट डील. सो नेक्स्ट आयटम आहे हा ITC मास्टर शेफचे फिंगर फ्राईज, म्हणजे फ्रेंच फ्राईज. तर संध्याकाळच्या छोट्याशा बुकेसाठी काय ना काय आम्ही घेऊन येत असतो फ्रोझन फूड. पण ह्यावेळेस मी जास्त काय आणले नाहीये, कारण नितीन आत्ताच रिकवर झालाय. तर फक्त फ्रेंच फ्राईज कधीतरी असं तोंडी लावायला वगैरे घेतलंय. तर हे मी एक्सपेरिमेंट करणार आहे आता, एअर फ्रायर मध्ये फ्राय करून बघणार आहे. तर ही पण एक डील चांगली होती. नेक्स्ट आहे इनोचं पॅकेट. इनो मला जेवणामध्ये लागतं, डोसा, इडली वगैरे काय बनवल्यानंतर. आणि चीजचे पॅकेट्स आहेत, मोझरेला चीज. आणि माझ्या नवऱ्याचे फेवरेट आयटम आहे पनीर. आणि हे आहे चॉको डोनट. मला खूप दिवसांपासून क्रेविंग होत होती डोनट खायची. मी कालच नितीनला रात्री बोलले होते की मला डोनट घरी बनवून खायचंय. पण ठीक आहे, जेव्हा घरी बनवीन तेव्हा बनवीन. आता सध्या रेडीमेड आणलाय, थोड्या वेळाने खाईन मी.
सो अशा प्रकारे फर्स्ट बॅग आपली एम्प्टी झाली आहे. सो आता ही आहे सेकंड बॅग. या सेकंड बॅग मध्ये काय, ज्या गोष्टीसाठी गेलो होतो मेन डीमार्ट मध्ये ती गोष्ट आहे या सेकंड बॅग मध्ये. चला स्टार्ट करू. सो हे कंटेनर आहे प्लास्टिकचे, पण प्लास्टिक म्हणजे असं नॉर्मल वाला हलका प्लास्टिक नाहीये. ह्याची स्टर्डिटी खूप चांगली आहे आणि हे आहे 1260 ml चं आणि हे असं ओपनेबल आहे करून. सो दिस इज द कंटेनर. पूर्ण ट्रान्सपरंट आहे आणि लॉक होत आहे. छान आहेत ना, क्यूट क्यूट वाटतंय. 99 रुपीजला एक पडलंय मला हे. सो मी हे किती घेतलेत, 2 3 4 5 6 7 लास्ट वन 8. म्हणजे मी टोटल हे 8 पीसेस घेतलेले आहेत. ह्याच्यामध्ये मला आपलं जे डाळ वगैरे असते ना ते डाळ ठेवायची आहे, कारण माझे जुने डब्बे जे आहेत ते खराब झालेत. आणि हे छोटंसं एक सोप हँडलर आहे आणि अजून एका प्रकारचे डब्बे घेतलेले आहेत मी. सो हे आहे सेकंड डब्बा. छान वाटतोय ना, लांबून असं बघितल्यानंतर वाटतंय की ग्लासचे जार आहे की काय, बट हे ग्लास नाहीये, प्लास्टिक आहे आणि चांगलं एअरटाईट सुद्धा आहे. ह्याला आतमध्ये रबर दिलेला आहे आणि हा मला वाटतं 1 kg पेक्षा मोठाच आहे डब्बा. सो तुम्ही इकडे बघू शकता, सेलो कंपनीचा डब्बा आहे आणि हा 79 रुपीजला आहे. ह्याच्यामध्ये 3 साइजेस होते. हा एक होता, ह्याच्यापेक्षा एवढा एक होता आणि स्मॉल साइज होता, तो मसाला जार होता. ऍक्च्युली मला ते हे सेट घ्यायचे होते, मला मसाला जार सुद्धा घ्यायचे होते, पण हे काय माहितीये का, ह्याने खूप जागा अडते हो, मोठं आहे ना हे खूप असं, त्यामुळे मी मसाले जार्स अवॉइड केले. सो हे मी किती घेतलेत माहितीये का, हे 1 2 3 4 म्हणजे टोटल 4 घेतले. ते साखर, चहापत्ती, मिठाचा डब्बा वगैरे असं काहीतरी ठेवण्यासाठी मी ते घेतलेलं आहे 4 डब्बे. सो अशा प्रकारे आपली सेकंड जी पिशवी आहे ती सुद्धा रिकामी झाली आहे. ही फायनल बॅग आहे आपली. तर ह्या बॅग मधून काय काय निघतंय ते बघूया. सो येस, हे छोटे छोटे जार घेतलेले आहेत मी. खाली प्लास्टिक आहे आणि वरती जी आहे स्टीलचं लीड आहे. ह्याला छोटे असे डब्बे आहेत. हे काहीतरी मला 39 रुपीज ईच पडलेत. हे घेतलेत मी मसाल्यासाठी. ट्रान्सपरंट आहेत, जेणेकरून जेवण बनवताना गोंधळ होणार नाही, पटकन आपल्याला मसाले वगैरे दिसतील. मसाले म्हणजे काय तर धना पावडर, गरम मसाला, लाल मिरची पूड, त्याच्यासाठी हे डब्बे घेतलेले आहेत. तर हे किती घेतलेत दाखवते. 1 2 3 4 5 आणि 6 असे 6 डब्बे घेतलेले आहेत मी. वळूया नेक्स्ट आयटम कडे. नेक्स्ट आयटम आहे, हा आहे झाऱ्या. आपण झाऱ्या बोलतो मराठी माणसं. फ्राईंग साठी यूज केलं जाते युजली. ऍक्च्युली माझा होता घरातला, पण हे जे पार्ट आहे ना, हे आतमध्ये जे स्पायरल दिसतात तुम्हाला, हे अचानक त्या दिवशी मी पापड भाजत होते ते स्पायरलच गळून पडलं त्याच्यामध्ये गरम तेलामध्ये. आणि हा वरचा जो हँडलचा भाग आहे हा माझ्या हातामध्येच, आणि स्पायरल तेलामध्ये पडलं. ते कसं तुटलं माहिती नाही, खूप ते पण खूप जड होतं, तरी पण तुटलं माहित नाही. मग मला हे हवं होतं त्यामुळे मी हे घेतलं. आणि तसंच मेथी ठेपला, म्हणजे हे मला आवडतं खूप मेथी ठेपला. हे छान फ्रेश फ्रेश पॅकेट्स होते तिथे. 2 पॅकेट होते. आल्या आल्या आम्ही एक संपवलं आणि हे एक आहे. येस, माय सेकंड फेवरेट वस्तू माझी आजच्या शॉपिंग हॉल मधली ती आहे. हा एक बाउल. हा प्लास्टिकचा बाउल आहे, म्हणजे याच्यामध्ये हा मल्टीपर्पज म्हणू शकता तुम्ही. 129 रुपीज याची किंमत आहे, इथे पण दिली आहे किंमत. सो हे मल्टीपर्पजली तुम्ही यूज करू शकता. काही व्हेजिटेबल्स, फ्रुट्स वगैरे ठेवू शकता. तुमच्याकडे जर डायनिंग टेबल असेल घरात तर डायनिंग टेबलवरती डेकोरेशनसाठी खूप बेस्ट उपाय आहे. सलाड्स पण ठेवू शकता तुम्ही, म्हणजे तुमच्यावरती तुम्हाला जे ठेवायचं ते तुम्ही ठेवून डेकोरेट करू शकता. आणि इथे वरती मस्त अशी गोल्डन लाइनिंग सुद्धा दिलेली आहे, त्यामुळे छान वाटतंय. आणि हा आहे गार्लिक ब्रेड.
हा नितीनचा सगळ्यात फेवरेट ब्रेड आहे. म्हणजे आम्ही जेव्हा जेव्हा डीमार्टला जातो आणि हा गार्लिक ब्रेड घेतला नाही असं होणं शक्यच नाहीये. उद्या किंवा परवामध्ये मी हे गार्लिक ब्रेड टोस्ट सुद्धा करीन, तेव्हा सुद्धा मी व्हिडिओ दाखवेन तुम्हाला बनवून की कसं बनवते मी ते. सो नेक्स्ट इज हेअर कलर्स आहेत काय पॅकेट्स रॅन्डम माझे आणि नितीनचे. आणि हे काय हे नितीनचंच आहे, बनियन आहे. त्या गोष्टी एवढ्या इम्पॉर्टंट नाही आहेत. आणि मी काय एक लेगिंग्स घेतलेली आहे. मला डीमार्टच्या लेगिंग्स खूप आवडतात. ज्या आपल्या नॉर्मल दुकानामधल्या लेगिंग्स असतात त्या एवढ्या कम्फर्टेबल नाही वाटत मला. डीमार्टमधल्या ज्या लेगिंग्स आहेत त्या खूप कम्फर्टेबल आहेत आणि कापड पण खूप छान आहे. सो येस, दिस वॉज द लेगिंग. आणि माझ्या नवऱ्याने ब्रशचा सेट पण घेतलेला आहे. इतके ब्रश आहेत घरात, इतके ब्रश आहेत, तरी पण त्याने हे नवीन पॅकेट घेतलेलं आहे ब्रशचं. म्हणजे ऑलमोस्ट अगोदर पण होते घरातले ब्रश, अजून आहेत, मी दाखवीन पण. आणि आता आम्ही रिसेंटली ट्रिपवरती गेलेलो ना दिल्लीला, सो ज्या ज्या हॉटेल्समध्ये आम्ही चेक इन करत होतो ना, जेवढे पण हॉटेल्स चेंज केले त्यांनी सगळ्यांना आम्हाला जे आहे सॅनिटरी पाऊच जे असतं आपलं किट ते दिलेलं आहे. त्या किटमध्ये प्रत्येकी 2-2 ब्रश आहेत. त्यामुळे खूप ब्रश जमा झालेत, तरी पण ह्याने का हा ब्रश घेतला मला माहिती नाही. आणि मी हा आत्ता बघते. आणि आता काय घेतलंय म्हणजे नितीनची जी लहान बहीण आहे ते भाईंदरला राहतात, त्यांना आता रिसेंटली एक बेबी झालाय. मी व्हिडिओ सुद्धा टाकला होता. तर तो आहे बेबी बॉय. तर बेबी बॉय साठी काही वस्तू दिसल्या होत्या. तर मला टी शर्ट खूप आवडलं होतं तिथे, सो मी हे टी शर्ट घेतलं. ऍक्च्युली फंडा काय माहिती का, इथे लिहिलंय 3 ते 4 वर्षाच्या मुलासाठी. आणि हे मी तिथे विचारलं स्टाफला, तर ते बोलले की प्रिंटिंग मिस्टेक आहे, हे त्याला येईल. आता हे त्याला येईल की नाही आय डोंट नो. कदाचित तो आमच्याकडे येऊपर्यंत परत मोठा झाला की मग आम्ही तेव्हा देऊ, तेव्हा घालेल तो. कलर छान आहे ना. असो, मला आवडलं, मी घेतलं. आणि आता 2-3 वस्तू ती त्यासाठीच घेतले आहे. हे बघताय तुम्ही किती क्यूट आहे यार, केवढूस आहे बघा. गॉगल, हा माझा हात आहे आणि हा गॉगल आहे. म्हणजे हात एवढा पण नाहीये गॉगल, त्याच्यापेक्षा सुद्धा लहान आहे. तर हा सुद्धा त्या छोटूसाठीच घेतलेला आहे. म्हणजे त्याचं नाव एकांश आहे, एकांशसाठी घेतलाय गॉगल. आणि लास्ट वस्तू हे आहेत छोटे छोटे शूज, असे बेबीचे शूज असतात ना, ते शूज आहेत. कलर ऍक्च्युली 2च कलर होता, एक पिंक होता बेबी पिंक आणि हा रेड कलर होता. आता बेबी बॉय तर बेबी पिंक कलर कसा घेऊ, मुलींचा कलर आहे बेबी पिंक, सो मी तो नाही घेतला. आणि खूप जास्त पॅक आहे, सो मी हे ओपन नाही करत आता, कारण मला त्याला झालं ओपन. सो दिस आर द शूज नाही ऍक्च्युली, लहान मुलांच्या शूजला बुटीज बोलतात. का बुटीज बोलतात मला माहिती नाही, पण ठीक आहे. खूप सॉफ्ट आहे ते. हे त्याच्यासाठी घेतलेलं. हे पिप्पी पाजणारे असतात तर अजून मज्जा आली असते. ठीक आहे, अजून चालत पण नाही. सो दिस वॉज द हॉल. म्हणजे हे सामान आम्ही आणलं डीमार्ट मधून 5,500चं आणि पिशवी रिकामी झालेली आहे. सो आता हे सामान मी एकदा धुणार, सुकवणार आणि त्याच्यानंतर जेव्हा मी किचन मध्ये ऑर्गनाइज करणार आहे तेव्हा सुद्धा एक टूर देईन तुम्हाला. म्हणजे व्हिडिओ बनवीन ऑर्गनाइज वगैरे करताना. सो कसं भरतीये, कुठे ठेवतीये, किचन कसं आहे, हा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला लवकरच भेटेल. सो व्हिडिओ तुम्ही एंड पर्यंत नक्की बघत राहा आणि आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कळवा सुद्धा की तुम्हाला कसं वाटतंय आमचे व्हिडिओ. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. सो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये. टिल देन थँक्यू.